आज या पवित्र मैदानावर आपल्या सर्वांच्या हक्कासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षतेसाठी स्वतःचं हित बाजूला ठेवून, जनहित मनामध्ये ठेवून हे जे आंदोलन आपण सर्वांनी मिळून उभं केलेलं आहे, त्याच्यातले काही नेते व्यासपीठावर आहेत. आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, तसंच आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित असणाऱ्या सुप्रियाताई सुळे, सर्व इतर संघटना, पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व या देशातील आणि या राज्यातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, पत्रकार, मी काय भाषण वगैरे करणार नाही, पण तुम्ही सर्वजण इथे आलात त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला हा जो कायदा सरकारने आणलाय तो कायदा किती संविधानाच्या विरोधात आहे, सामान्य लोकांच्या विरोधात आहे, हे माहिती असावं म्हणून तुम्ही इथं या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असावा. आपल्या स्वतःच्या हक्कासाठी जेव्हा केव्हा एखाद्या सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचं असतं तेव्हा आपण सुरुवात कशी करतो? एखाद्या नेत्याला भेटतो, पत्र देतो, काही अधिकाऱ्यांना भेटतो, पत्र देतो. पण पत्र देत असताना, अधिकाऱ्याला भेटत असताना, नेत्याला भेटत असताना, मंत्र्याला भेटत असताना आपण फक्त किती लोक भेटतो? तर 5-25 लोक भेटत असतो. गर्दी होऊ नये, गैरसोय होऊ नये. पण अनेक वेळा आपण आपला मुद्दा मांडल्यानंतर सुद्धा, भेटल्यानंतर सुद्धा, पत्र देऊन सुद्धा जेव्हा काही होत नाही तेव्हा आपण काय करतो? तर आपण आंदोलन करतो, आपण रस्ता अडवतो, कलेक्टर कार्यालयावर जातो, मंत्रालयापर्यंत पोहोचतो आणि आपलं जे म्हणणं आहे ते तिथं आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे कधीपासून सुरू आहे? हे शेकडो वर्षांपासून सुरू आहे. ब्रिटिश काळामध्ये आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुणी केला होता? तर ब्रिटिशरांनी केला होता. पण त्यानंतर म्हणजे आपल्या सर्वांच्या आधीचे पूर्वज जे होते, आपल्या आधीची जी पिढी होती, आपल्या परिवाराचा स्वतःचा विचार न करता या देशाला स्वतंत्र मिळावं यासाठी त्यांनी रक्त सांडलं. आपल्याला स्वतंत्रता त्या ठिकाणी मिळाली आणि ज्या दिवशीपासून स्वतंत्रता आपल्याला मिळाली आजपर्यंत आपला हक्क कुणी काढून घेतलाय का? कुणी काढून घेतलाय का? हा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या सर्वांना दिलेलं तो आपला सर्वांचा हक्क आहे. कुणी नाही काढू शकत हा हक्क आपल्याकडनं. पण हे सरकार आपलाच हक्क आपल्याकडनं काढून घेते. उद्या समजा जर तुम्हाला कुठली अडचण आली, समजा कोकणामध्ये एखादा असा प्रोजेक्ट आला जो तुम्हाला नकोय, उद्या तुमच्या जमिनी जर सरकार असंच घेऊन टाकते, स्वस्तात घेते आणि तुम्हाला आंदोलन करायचं असेल, तो हक्क, तो अधिकार तुम्हाला राहणार नाही. जर एखादा शेतकरी नाही तर काही शेतकरी असतील जे सोयाबीनसाठी भांडतात, कपाशीला चांगला भाव मिळावा यासाठी भांडतात, त्याच्याच बरोबर आता अतिवृष्टी झाली, 1,60,000 हेक्टर पाण्याखाली गेली पिकं. कोणाची गेली? शेतकऱ्याची. श्रीमंताची गेली का? आणि मग अजून पर्यंत किती वेळा आम्ही आवाज मांडून सुद्धा हे सरकार ऐकत नसेल आणि उद्या जर या शेतकऱ्यांना वाटलं आमच्या सगळ्यांच्या हक्कासाठी या सरकारकडनं एखादी योजना नाही तर मदत जर आम्हाला मागायची असेल, आम्हाला आंदोलन जर करायचं असेल, तर आजपर्यंत ते आंदोलन आपल्याला करता येत होतं. पण हा कायदा आल्यानंतर
ते आंदोलन आपल्याला करता येणार नाही. जी तुमची आपली सगळ्यांची मुलं आहेत, बंधू भगिनी आहेत, ज्यांच्या हातात डिग्री आता 6 लाख रुपये खर्च केला इंजिनियर बनवण्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या दिल्या, पण कितीही कष्ट करून घरावर समजा जर सिमेंटचं काय माडी बांधायची असेल ती बाजूला ठेवली, पण मुलांना शिकवलं. गाडी घ्यायची होती जे स्वप्न बाजूला ठेवलं, पण मुला मुलींना शिकवलं. आणि एवढा खर्च करून शिकवल्यानंतर हातात डिग्री असताना सुद्धा जर त्या मुला मुलींना काम मिळत नसेल तर त्या मुला मुलींना तिथं आंदोलन करायचा अधिकार हा कायदा आल्यानंतर नसणार आहे. हे आमचे जे युवा इथं बसलेत, जे स्वतःच्या हक्कासाठी बसलेत, उद्या एमपीएससी असू द्या, यूपीएससी असू द्या, जेव्हा त्यांच्यावर अन्याय केला जातो, पेपर फुटी केली जाते, पैसे देऊन पेपर विकले जातात, आणि हे गरिबाची पोरं त्यावेळेस जर आंदोलन करण्याचा विचार करत असतील तर त्यांना हा कायदा आल्यानंतर आंदोलन करता येणार नाही, निदर्शन करता येणार नाही, स्वतःचा हक्क, स्वतःचा आवाज त्यांना तिथं मांडता येणार नाही. मग गरिबाला जेव्हा अडचण येईल काय करणार तुम्ही सर्वजण? मला विचारायचं तुम्हाला, काय करणार आपण सर्वजण? आपण जर आवाज उठवला तर आपल्याला जेलमध्ये टाकणार. हे जे संघटना आहेत, या संघटनेने जर आवाज उठवला तर हे त्यांना विचारणार, अरे तुम्ही कसली संघटना, कधीपासूनची संघटना? आणि त्यांनी त्या ज्या कायद्यामध्ये तुम्ही जर तरतुदी बघितल्या नाही तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, इतकं गोल गोल दिलंय, इतकं गोल गोल दिलंय, तर तुम्ही त्या पोलीस स्टेशनला गेला ना तर कुठेही गेला, कसं ना कसं होईना तुमचं नाव त्याच्यामध्ये घेतलं जातात आणि तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी कलम टाकले जाणार आणि जेलमध्ये टाकलं जाणार आहे. मग आपला अधिकार गेल्यानंतर आपण काय करणार? काय करणार? बीडमध्ये संतोष देशमुखला न्याय मिळावं यासाठी कुणी पुढाकार घेतला? तिथं असणाऱ्या गरीब लोकांनी घेतला, सामान्य लोकांनी घेतला. तिथं वातावरण तापलं आणि मग कुठंतरी तिथं त्या संदीप देशमुखांना न्याय मिळण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. पण हा कायदा त्यावेळेस असला असता कुणी आंदोलन करू शकलं असतं का? परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्यावर जो अन्याय झाला, जो पोलिसांनी अन्याय केला, हा कायदा त्यावेळेस असला असता तर त्या बिचाऱ्या तिथं सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी जे आंदोलन उभं झालं होतं ते आंदोलन उभं झालं असतं का? बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर त्या ठिकाणी बलात्कार झाला, तिच्यावर अन्याय झाला. त्या परिसरातले सर्वसामान्य लोक किती शिक्षित अशिक्षित असो त्यांनी बसा थांबवल्या, रेल्वे थांबवल्या. त्यानंतर कुठेतरी त्या मुलीला तिथे न्याय मिळण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. पण हा कायदा असता तर तुम्हाला रस्त्यावर उतरता आलं नसतं. तुम्हाला विचारलं असतं, अरे कुठल्या संघटनेचा तुम्ही, कुठून आला तुम्ही, कशासाठी लढताय, काय काढलं? आणि मग त्यावेळेस जर तुम्हाला उत्तर द्यायचं असलं असतं तर सरकार सांगेल त्या कमिटी समोर तुम्हाला जायचं, म्हणजे न्यायाधीश त्यांचाच, आणि मग आपण त्याच्याकडे जायचं न्याय मागायला. म्हणजे हा कायदा जो आहे जनसुरक्षेचा कायदा हा अतिशय भयानक कायदा आहे. तो कायदा आल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जे 400 खासदार आणून या देशामध्ये यांना करायचं होतं, म्हणजे संविधान बाजूला सरकवायची होती आणि एक अधिकारशाही त्या ठिकाणी आणायची होती, तर हा कायदा म्हणजे त्याचं एक पहिलं पाऊल आहे. तसं जमत नसेल तर मागून काहीतरी करण्याचा प्रयत्न हा त्या इथं असणाऱ्या लोकांनी आणि सरकारने त्या ठिकाणी केलाय. त्यामुळे तुम्ही हा जो लढा लढत आहात तो सोपा लढा नाही, तो फार मोठा लढा आहे. आणि कृपा करून विचार असा करू नका तो हासाठी आहे, तो लढा हा पुढच्यासाठी आहे, पुढच्या पिढीसाठी आहे. हा अतिशय महत्वाचा आणि मोठा लढा हा तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत आहात. आमदार म्हणून आम्ही मुद्दे मांडतो, अधिवेशनामध्ये आम्ही विचार मांडण्याचा प्रयत्न करतो, पण अधिवेशनामध्ये तिथे असणारे जे कोणी अध्यक्ष असतात ते आमचा आवाज दाबतात, बोलून देत नाहीत, आमचा माईक बंद ठेवतात आणि मग आम्हाला तिथं बोलता येत नाही. आपली मराठी मीडिया, खरं मानलं पाहिजे, मराठी मीडिया अजून सुद्धा कुठेतरी आपल्या मीडियाचे नाही तर पत्रकारितेचे तत्व धरून आहे, आपले मुद्दे मांडतात.
पण आम्हाला तिथं बोलता येत नाही, माईक बंद केलं जातं. ज्या पद्धतीने आम्हाला अधिवेशनामध्ये आमचं माईक बंद केलं जातं, हा कायदा आल्यानंतर तुम्हाला जे काय माईक नाही अधिकार दिला आहे बोलण्याचा, लढण्याचा, तो सर्व अधिकार हा आपला निघून जाणार आहे. म्हणून हा लढा अतिशय महत्वाचा आहे. आणि हा लढा लढत असताना आम्ही तर तुमच्या बरोबर आहोत, पण आम्ही नेते म्हणून तुमच्या बरोबर नाही, आम्ही कार्यकर्ते म्हणून आहोत. कारण हा लढा सगळा तुमच्या सर्वांचा आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत कारण की आम्ही या राज्याचे, या देशाचे नागरिक आहोत. आणि हा कायदा नागरिकांसाठी आणि श्रीमंतांसाठी नाही. श्रीमंत कोणालाही कुठेही जाऊन भेटू शकतात, पण गरीबाला जर लढा लढायचा असेल, एकटा लढून चालत नाही, त्याला संघटन हे करावंच लागतं. आणि हाच कायदा आल्यानंतर तेच संघटन आपल्याला बाजूला ठेवून ठेवावं लागेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, आपला हक्क जर मिळवायचा असेल तर काय करायचं, संघटित व्हायचं आणि काय करायचं आणि लढायचा, संघर्ष करायचा. त्यामुळे त्यांनी दिलेला विचार हा पुढे घेऊन आपण सर्वजण चालला आहात. तुम्ही हा जो संघर्ष उभा केलेला आहात त्याच्याबरोबर आम्ही आहोतच. अधिवेशनामध्ये बोलण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करूच. त्याच्याबरोबर रस्त्याची लढाई लढण्याचा विचार जर तुम्ही सर्वांनी केला, जो करायलाच पाहिजे, तर नक्कीच तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण असो, असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. अहो, इथं काही लोक येतील आणि इथं नाही येणार, कुणी धाडस नाही करणार तुमच्या समोर यायचं. पण हे जे नेते गोल गोल बोलतील, काल सुद्धा आपण बघितलं असेल हिंदी सक्ती कायद्याच्या बाबतीत एक मोठा नेता या राज्याचा काल टीव्हीवर येऊन गोल 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 बोलत होते. पण शेवटी गोल गोल कितीही बोललं तर त्यांना काय करावं लागलं, काय करावं लागलं, जीआर काय करावं लागला, का करावं लागला, आम्ही विषय मांडले म्हणून नाही करावं लागला. कारण का काही नेत्यांनी ठरवलं, काही पक्षांनी ठरवलं की चला आता एकत्रित येऊया आणि अशा सर्व संघटनेने पाठबळ दिलं, पाठिंबा दिला आणि ती ताकद इतकी मोठी होणार होती, इतकी मोठी होणार होती तर मुंबईत जागा पुरली नसते. पण ही ताकद कोणाची, ही तर तुमची आहे, संघटनेची ताकद आहे, संघटनची ताकद आहे, सामान्य लोकांची ताकद आहे. आणि ही ताकद बघून 5 तारखेचा मेळावा होऊ नये म्हणून कालच त्यांना माघार घ्यावी लागली. ते कितीही गोंड शब्द वापरला तरी सरकारला तुमच्या सर्वांसमोर हार मानावी लागली. तर मी तेच तुम्हा सर्वांना सांगतोय, हा जर कायदा असला असता तर 5 तारखेला जे काय आव्हान केलं होतं आंदोलनाचं, नाही तर एकत्रित येण्याचं, ते आव्हान करता आलं नसतं. म्हणून हा कायदा अतिशय घातक आहे. त्यामुळे नाव गोंडच देते, जसं ईडीचं नाव दिलं होतं, असे वेगवेगळे कायदे केले जातात. अहो, ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं, ठीक आहे, भ्रष्टाचार वगैरे हे विषय ते मांडतात. 5200 तिथं ईडीकडनं कारवाई झाल्या. 99.99% कारवाई या विरोधकांवर झाल्या आणि 99.5% कारवाईमध्ये त्यांना काहीही सापडलं नाही, फक्त आवाज दाबण्याचा. पण हा आवाज हा संविधानाचा आवाज आहे. त्यामुळे तुम्ही लढत असताना या कायद्याच्या विरोधात लढताय असं समजून चालणार नाही. तुम्ही कशासाठी लढत आहात तर तुम्ही संविधानासाठी लढत आहात, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढत आहात. आजच अधिवेशनाचा पहिला दिवस, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो होतो, जेव्हा आम्हाला व्हिजिटिंग पासेस काही लोकांना पाहिजे होते, ते व्हिजिटिंग पासेस आमच्या हातामध्ये आले आणि त्या व्हिजिटिंग पासेस वरनं ह्यांनी काय काढलं, अशोक स्तंभच काढून टाकला. म्हणजे हळूहळू यांना काय करायचंय तर संविधान आपलं जे आहे, ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो, तेच आपल्याकडनं काढून घ्यायचंय आणि त्यांना एक अधिकारशाही आणायची. त्यामुळे या एक अधिकारशाहीच्या विरोधात आपल्या सर्वांना एकजूट व्हायचंय आणि त्यासाठी एकत्रित यायचंय. त्यामुळे हा लढा फक्त ठराविक लोकांचा नसून हा लढा अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, अख्ख्या देशाचा आहे, सामान्य लोकांचा आहे. आणि या लढ्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते आणि आमच्यासारख्या नेते आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते हे तुमच्या बरोबर भक्कमपणे आहेत, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि तुमच्या या लढ्याला पाठिंबा देतो. तुमच्या बरोबर जिथं कुठं सांगाल तिथं रस्त्यावर उतरायला सुद्धा आम्ही सर्वजण तयार आहोत. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.